दोस्तों, आज हम कोंकण के सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट के वेंगुर्ला तालुका में बसा हुआ आसुली गांव जा रहे हैं, जो सुरंगी फूलों के लिए जाना जाता है। ये गांव मार्च अप्रैल के 2 महीनों में सुरंगी फूलों के हल्की महक से खिल जाता है। ये एक्सपीरियंस लेने हम 5 बजे आसुली गांव पहुँचे। गांव में प्रवेश करते ही सुरंगी पेड़ों के नीचे चद्दर सारियाँ बिछाई दिखाई दी, क्योंकि अभी हार्वेस्टिंग का काम चल रहा था। दोस्तों, इस गांव में हमें ये खूबसूरत सृष्टि में बसा हुआ शेतवाड़ा नामक होमस्टे मिला। रात के डिनर के बाद इनके ही आंगन के सुरंगी के पेड़ के नीचे ठंडी हवा में वक्त बिताना एक यादगार पल था। मार्च महीने में भी यहाँ काफ़ी ठंड थी। रात में तो बिना फ़ैन के ही अच्छी नींद ले पाए। सुबह पंछियों की आवाज़ से नींद खुल गई। रात भर गिरे हुए सुरंगी की कलियों और फूलों से आंगन भरा था। पेड़ से भी हमने ताज़े फूल निकाले और गजरा बनाने लगे। बचपन में हम स्कूल की छुट्टियों में हमारे गांव सावंतवाड़ी में आते थे, लेकिन तभी मार्केट से ये गजरे लाके बालों में संवरते थे। इसे मालवनी भाषा में सुरंगी के वड़े सार कहते हैं। वैसे ही आबोली के फूलों से बनते हैं उसे आबोलीचे वड़े सार कहते हैं। और आज हमें अपने हाथों से निकाले फूलों से गजरे बनाने का एक अलग एक्सपीरियंस मिला। हाँ, लेकिन इसे बनाना एक कलाकारी है। हमारे ये कार्यक्रम होने तक ओबी मैम ने हमारे नाश्ते के लिए मालवण की फेमस डिश आम्बोली चटनी बनाई और सुरंगी पेड़ के नीचे बैठे इसका स्वाद दोगुना हुआ। दोस्तों, यहाँ शेतवाड़ा में स्टे करने का आपने भी एक बार एक्सपीरियंस तो करना चाहिए। इनका कॉन्टैक्ट नंबर डिस्क्रिप्शन में दिया है। दोस्तों, ऑथेंटिक नाश्ते के बाद शेतवाड़ा फार्म स्टे के ओनर तुकाराम जी ने हमें निखिल के साथ उनके सुरंगी देवराय के बागान की जानकारी देने के लिए भेजा। हाँ, पण ते जास्त पहिल्यांदा झालंय तुला ना? दादा नु फणस तयार ना? फणस तयार असत? भाजीचे ह्याचं नाव नितीन कवठणकर आहे आणि हा इथलाच आहे कोकणातला आणि त्यांनी MSc केलं आहे त्याचं मुंबईमधून आणि BSc पण त्याचं याच विषयातलं आहे. नाही, मी केमिस्ट्रीतनं पास आउट. ओके, केमिस्ट्रीतनं BSc करून MSc केमिस्ट्रीतनं केलं आहे. पण त्याला मेन त्याचा इंटरेस्ट जो आहे तो पानं, झाडं, फुलं आणि फुलपाखरं यातला आहे. आणि त्याचं जर का तुम्ही सोशल मीडिया हँडल बघितलं, फेसबुकवर त्याच्या पेजवर गेलात तर त्याच्या वॉलवर सगळी जी माहिती आहे ती शास्त्रीय माहिती आहे, पण ती आपल्यासारख्यांना कळेल अशा भाषेत लिहिलेली आहे. तो जी उदाहरणं देतो ती आपल्या रोजच्या जीवनात आपण जे बघतो त्यातनं आहेत. त्याच्यामुळे हे सुरंगीचे फुलं आहेत. आता सुरंगी म्हणजे काय, आपण थोडी शास्त्रीय माहिती घेऊया. तर ह्याचं शास्त्रीय नाव आहे मॅमिया सुरिगा. आता मॅमिया सुरिगा असं नाव का पडलंय ते आपण बघूया. तर मॅमिया एक अमेरिकेत झाड आहे मॅमे म्हणून, त्या झाडाच्या नावावरून मॅमिया ह्या शब्दाचा हे झाली आहे, उत्पत्ती झाली आहे. आणि सुरिगा, आता ही सुरंगी जी आहे तिला कन्नडमध्ये सुरिगी म्हणतात. मग त्या सुरिगीवरून सुरिगा आलं, सो त्यावरून हे नावं मॅमिया सुरिगा. आता सायंटिफिक नावं ही बायनॉमियल असतं, म्हणजे त्याच्यात 2 शब्द असतो. त्यानुसार हे मॅमिया हा वंश आहे, सुरिगा ही त्याची जात आहे. तर हे झालं त्याचे शास्त्रीय नाव. आता हिचा समावेश कॅलोफायलेसी म्हणून एक कुळ आहे, त्या कुळात होतो. कुळ म्हणजे झाडांच्या पण फॅमिली असते, जसं आपली फॅमिली आहे तशी त्यांच्या पण फॅमिली असतो. मग तिचा कॅलोफायलेसी कुळात तिचा समावेश होतो. तर त्या कॅलोफायलेसी कुळात काय असतं की ही जी पानं असतात
ती अशी चकचकीत कॅलोफायलम, त्याचा अर्थ तो होतो. कॅलो म्हणजे कॅलोस म्हणजे अशी जाड आणि रबरबीत, आणि फायलम म्हणजे पान. मग त्या कुळातली ही झाडं आहेत. आता ह्याच्यात दुसरं झाड म्हणजे उंडी, जी तुम्ही उंडी ऐकली असेल त्याचा समावेश ह्याच्यात होतो. किंवा नागचाफा किंवा नागकेसर, हे सुरंगीचेच भाऊ बंधल एकाच फॅमिलीतले. त्याचा फुलं वगैरे कधी येतात काय येतात ते बघू. तर आता ही सुरंगी हे सदाहरित झाड आहे, म्हणजे ह्याला वर्षभर पानं असतात. ह्याची पानगळ पूर्ण होऊन तो कधीच असा तुम्हाला उघडा दिसणार नाही. मग ह्याची पानं पानझड होत असते, पण पूर्ण झाडं कधीच पूर्ण पानं कधीच पडत नाही. त्यामुळे हा सदाहरित वृक्ष आहे. आणि हा वृक्ष फक्त सह्याद्रीत आढळतो. पूर्ण जगात फक्त सह्याद्रीत. आणि सह्याद्रीत पण कुठे तर नॉर्थ आणि सेंट्रल सह्याद्री, म्हणजे काय तर पालघर, साधारण आपला पालघर जिल्हा, तिथून खाली उत्तर कन्नडा म्हणजे उडुपीपर्यंत साधारण एवढ्याच भागात हा वृक्ष फक्त म्हणजे एवढ्याच भागात आढळतो. म्हणजे हा प्रदेशनिष्ठ झाड आहे. म्हणजे जी झाडं छोट्याशा भागात आढळतात त्यांना प्रदेशनिष्ठ म्हणतात. आता इथे बघितलं तुम्ही, आसोली म्हणा किंवा आरोली म्हणा, ही गावं आहेत. इथे ह्या तुम्हाला राई दिसत आहेत, लाईक जंगलाच्या जंगलात सुरंगीची आहे. असे व्ह्यूज तुम्हाला वर नाही भेटणार. लाईक पालघरमध्ये जावा किंवा ठाण्यात जावा, म्हणजे एखादं झाड कुठेतरी दिसेल. पण ही जी अशी गच्च राई आहे ती इथेच आहे. आता ह्याची जे फुलं आहेत ती वर्षभर येत नाहीत, फक्त 2 महिने. त्या 2 महिन्यात पण एका झाडाला 15 दिवस फुलोरा असतो. आता हे झाड फुलायला सुरू झालं की 15 दिवसांनी त्याचं जवळपास 2 पड होतात, म्हणजे 2 वेळा फुलं काढायला भेटतात. एवढं त्यांना फुलोरा येतो, पण ते 15 दिवस. आणि ते 15 दिवसात तुम्हाला टायमिंग बघावा लागतो की प्रॉपर 25% फुललेत का झाडं. म्हणजे 25% फुलं फुललीत की ते काढायला घेतात. ही त्यांची ट्रिक आहे. कारण ते सगळेच छोटे कळे त्यांना नाही चालत, सगळेच मोठे कळे नाही चालत, म्हणजे त्यांना ते मिक्सअप पाहिजे असतं. मग ते 25% साधारण फुलं दिसायला लागली झाडावर की ते काढायचं ते ठरवतं. पण मार्च हा त्याचा पीक आहे. फेब्रुवारीचे लास्ट 2 आणि मार्चचे पहिले 2 आठवडे हा त्याचा पीक आहे. आता ह्याची फुलं पण खूप इंटरेस्टिंग आहेत. तर मोस्टली आपण बघतो की फुलं ही फांद्यांवर वगैरे येतात, तर इथे ही डायरेक्ट खोडावर आहे. पकडायची आणि सरळ ओढायला देठ आहे आणि ते डायरेक्ट खोडालाच अटॅच आहे. हे जास्तीत जास्त काढायचे आपण. तसे हे याला कॉलीफ्लावर असं म्हणतात. म्हणजे ही एक टर्म आहे काढायची, हे डायरेक्ट ह्याच्यावर हे काढल्यानंतर असं फणस येतं. तर आता हे फूल आहे ना, याच्यात दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की ह्याची नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या झाडांवर येतात. आता आम्ही उभे आहोत, हे नर झाड आहे आणि ह्याला मालवणी लोक सुरंगी म्हणतात. तुम्ही त्याचं वचन बघितलं किंवा त्याचं हे बघितलं तर ते स्त्रीलिंगी आहे, सुरंगी. पण ते पुरुष झाडाचं, पण ते मेल झाड आहे. आणि तिथे जो मागे दिसतोय ज्याच्या खाली काही अंथरलेलं नाहीये तो बुरंगो आहे, ते ऍक्च्युली फिमेल झाड आहे. आता दोघात फरक काय तर दोन्ही झाडं दिसायला सारखी दिसतील. तुम्हाला तसा फरक नाही दिसत. आता इथे असलात तर तुम्हाला फरक काय दिसेल, खाली कागद दिसतील. कागद दिसली तर ती सुरंगी आहे. आणि त्याच्याशिवाय बॉटॅनिकल फरक काय आहे तर जे बुरंगे असतात त्यांना कमी फुलं येतात, विरळ फुलं येतात. आता त्यांच्या फुलात फरक खूप आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा मेल फ्लावर आहे आणि हा फिमेल फ्लावर आहे. तर याच्यात फरक काय असतो की बाकी सगळं सेम आहे की देठ आहेत, त्याला 2 हे आहेत पुष्पकोश आहेत किंवा सदल आहेत आणि 4 पाकळ्या आहेत, पेटल्स आहेत. त्याच्यामध्ये पुंकेसर आहेत. हे जे पुंकेसर आहेत ना, हा मेल पार्ट असतो, जे आपल्यात मेल ऑर्गन आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे जो मधला पार्ट आहे या फिमेल फ्लावरच्या मध्ये स्त्री केसर, हा त्याला स्त्री केसर किंवा त्याला आपण मराठीमध्ये. तर हा पार्ट असला की ते फिमेल फ्लावर. पण तुम्ही जर त्याला सायंटिफिकली बघायला गेला तर हे फिमेल फ्लावर नसून बायसेक्शुअल फ्लावर आहे, म्हणजे द्विलिंगी फुल आहे. कारण काय तर ह्याच्यामध्ये बीजांडा आहे, ही ओव्हरी आहे, त्याच्या भोवती पुंकेसर पण आहे. पण हे पुंकेसर आहेत हे उपयोगाचे नसतात किंवा ह्याने फलन होत नाही. मग त्याला हेच पुंकेसर इथे येऊन पडले पाहिजेत, त्याच्यासाठी मधमाशा आहेत. मग त्याचं जे परागीभवन आहे ते मधमाशा करतात. आता जेव्हा इथे मधमाशी हे खायला येईल तेव्हा ती आपल्या पायांना लागलेले ह्याचे हे जे हे आहेत परागकण आहेत ते इथे लावेल आणि त्याचं फलन होईल. आणि काही दिवसांनी तुम्ही बघितलं तर ह्याच्यातनं ही जी हे आहे ओव्हरी आहे ती राहील आणि ती हळूहळू अशी फुगीर होऊन साधारण उंडीसारखी अशी लांबट फळं तयार होतील याला. सो फळं व्हायला तुम्हाला 2 महिने तरी जातात. आता साधारण त्याचं परागीभवन होतं, जूनच्या पहिल्या पावसाच्या दरम्यान फळं तुम्हाला तयार झालेली दिसतात. पण इथे परत हे होतं
की कुठचं झाड मेल होईल फिमेल होईल कळत नाही, काय सांगते आणि फायद्याचं झाड मेल आहे, फिमेल झाडाचा उपयोग होत नाही. म्हणूनच कदाचित मालवणी लोकांनी उपयोगाची ती मुलगी, बिनउपयोगाचा तो मुलगा, तो काय कामाचा नाही तो बुरंगो. खोडाकडे खेचून घेणं ती काढायला इझी पडेल. म्हणून तर ही लोक घेतात. आम्ही का इथे कोण घेत, इथे घेतात दुकानदार, मग ते पुढे पुढे पाठवतात. अच्छा, माहिती काय ह्याचा इथं भाव कसा तुम्हाला मिळतो? इथे भाव काय देतील तो दुकानवाल्याच्या तो त्यांचा पुढे पुढे ते वाढवतात नंतर. हां, खाली तिकडे चांगला भाव असणार. आम्हाला काही आता हे कळे काढले त्याला 550 देतात आणि हे 150 सांगतात. दोस्तों, शाम को हम गांव में टहलने के लिए निकले तो गांव के लोगों से बात सुन के हम हैरान हुए. इतने सालों से यहाँ के लोग फूलों का बिजनेस कर रहे हैं, लेकिन आगे फूलों का किस लिए यूज़ होता है ये पता नहीं. कोई कहता है इसे इंसेंस होता है, या कोई कहता है अगरबत्ती बनाने में इस्तेमाल होता है, और सब किसानों जैसा ही इनका भी वही हाल है. बीच वाले दलाल ही पैसे कमाते हैं और दिन भर मेहनत करने वालों को कुछ नहीं मिलता. ये बड़ी दुख की बात है.